हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण योग्यविधी नावाचा टॉपिक पाहणार आहे. शल्यतंत्रमध्ये अष्टविध शस्त्रकर्म मानव शरीरावर प्रयुक्त करण्यापूर्वी यासारख्याच अन्य वस्तूंवर म्हणजे जे मॉडेल्स असतात त्यांच्यावर कर्मांचा अभ्यास केला जातो. त्याला योग्य असे म्हणतात. प्रॅक्टिकल ट्रेनिंग. योग्य कशाला म्हटलेलं आहे की जे आपण शस्त्रकर्म करतो मानवी शरीरावर त्याच्या अगोदर जे मॉडेल्स असतात म्हणजे वस्तूवर आपण जे करतो ना प्रयोग, प्रॅक्टिकल जे ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो त्याला योग्य असे म्हटलेलं आहे. आयुर्वेद एक प्रत्यक्ष अभ्यासकर्माची विद्या आहे. यामध्ये केवळ शास्त्रज्ञान असणे पर्याप्त नाही तर त्याच्या क्रिया अभ्यासात निपुण असणेही आवश्यक आहे. म्हणजेच आयुर्वेद जाणणाऱ्या उभयज्ञ असणे परम अवश्य आहे. त्यास शास्त्रज्ञान थेरी यासह क्रिया अभ्यास अर्थात कर्मनिष्णात प्रॅक्टिकल असणे आवश्यक आहे. म्हणजे जे आपल्याला थेरी नॉलेज असलं पाहिजे, प्रॅक्टिकल पण नॉलेज असलं पाहिजे. योग्य कशाला म्हटलेलं आहे? प्रॅक्टिकल जे ट्रेनिंग करतो आपण त्याला म्हटलेलं आहे. कर्म अभ्यास महत्व. संपूर्ण शास्त्र अर्थ जाणणाऱ्या शिष्याकडूनही योग्य करणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांना संपूर्ण शास्त्रज्ञान माहिती आहे तर त्या शिष्यांनी सुद्धा योग्य करणे महत्व आहे. म्हणजे जे आपण प्रॅक्टिस करू शकतो ना ते वालच म्हटलेलं आहे. स्नेहन, वमन, विरेचन, आस्थापन आदी तसेच छेदन, भेदन आदी अष्टविध शस्त्रकर्म पद यांचाही उपदेश करावा. कारण सर्व शास्त्रार्थ जाणणाऱ्या व्यक्तीने जर कर्माभ्यास केला नाही तर तो शल्यकर्म करण्यायोग्य राहत नाही. मतलब त्याला सगळ्या शास्त्राचा अर्थ माहिती आहे तरी सुद्धा जर त्यांनी प्रॅक्टिस नाही केली तर तो शल्यकर्म करण्यायोग्य राहत नाही. कारण आपण सर्जरी वगैरे जे करतो थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही नॉलेज पाहिजे ना. त्यासाठी पहिलं दिलेलं आहे छेदन, एक्सिजन. तर छेदन कशावर करून पाहायचे आपल्याला? पुष्पफल, अलाबू, कालिंदक, त्रपूस, एरवारूप, कर्कारूप, उत्कर्षण, परिकर्तन करावे. म्हणजे हे सर्व छेदन आपण ट्राय करायचं. तर कशासाठी, कशावर ट्राय करायचं? डायरेक्ट ह्युमन बॉडीवर नाही ट्राय करायचं. फर्स्ट आपण ना पुष्पफल, अलाबू, कालिंदक, त्रपूस, एरवारूप, कर्कारूप, उत्कर्षण, परिकर्तन करावे. भेदन दिलेलं आहे इन्सिजन. द्रुती, बस्ती, प्रसेवक, लिथन बॉटल, जलमिश्रित चिखल, वॉटर अँड स्लीम भरून कर्माभ्यास करावा. जर आपल्याला भेदन करायचे आहे तर भेदन डायरेक्ट नाही करायचं तर बॉटलमध्ये जे आहे चिखल जल मिश्रित असायला पाहिजे त्याच्यामध्ये केलं पाहिजे म्हणते. लेखन, आपल्याला स्क्रॅपिंग करायचे आहे तर आपले जे रोमयुक्त चर्म असतात म्हणजे जिथे हेअर्स असतात त्याच्यावर करायचं. वेदन, पंक्चुरिंग करायचं आपल्याला. मृत पशु सिरा, कमलनाल, मृत पशुच्या सिरावर करायचं नाही तर मग कमलनाल सांगितलेलं आहे. एशन, प्रोबिंग ज्याला आपण म्हणतो. गुणोपहत, काष्ट, वेणू, नलनाली, शुष्क, अलाबू. प्रोबिंग कशावर करायचं? गुणोपहत, काष्ट, वेणू, नलनाली, शुष्क, अलाबू. आहरण, एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते पनस, बिंबी, बिल्वमज्जा, मृत पशु दंत. आहरण कशावर करायचं? पनस, बिंबी, बिल्वमज्जा, मृत पशु दंत. विस्त्रावन, ड्रेनेज करायचं आपल्याला. तर मधुश्चिष्ट, उपलिप्त, शल्मली फलक. मधुश्चिष्ट, उपलिप्त, शल्मली फलक. सीवन, सुचरिंग करायचं आहे. तर सूक्ष्म घन वस्त्रात मृदू चर्मात. सूक्ष्म घन वस्त्रात मृदू चर्मात. बंधन, पुस्तमय पुरुष, डमीवर करायचं बंधन. अग्नि क्षार कर्म करायचं असेल तर मांसखंडावर करायचं. कर्ण संधिबंध, मृदू चर्म, मांसपेशी, उत्पलनाल यावर. कर्ण संधिबंध कशावर करायचं? मृदू चर्म, मांसपेशी, उत्पलनाल यावर. नेत्र प्रणिधान बस्ती, जलपूर्ण घटाच्या पार्श्वछिद्रामध्ये, अलाबू मुखावर, व्रणबस्ती पीडन. जलपूर्ण घटाच्या पार्श्वछिद्रामध्ये, अलाबू मुखावर, व्रणबस्ती पीडन. योग्य करण्याचे लाभ काय काय आहेत? म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल जे नॉलेज आहे त्याचा लाभ काय आहे? या प्रकारे वरील वर्णनाप्रमाणे योग्यविधी करणारा बुद्धिमान चिकित्सक शल्यकर्म करताना संदेहग्रस्त होत नाही. म्हणजे त्याला कोणता डाऊट उरत नाही. आणि ज्याप्रमाणे भित्रा मनुष्य युद्धभूमीवर घाबरून जातो त्याप्रमाणे जो वैद्य शास्त्रज्ञान प्राप्त करून घेत नाही तो वैद्य समाजामध्ये आदर सन्मान प्राप्त करू शकत नाही. अशा प्रकारचा चिकित्सक चिकित्सा करण्यास असमर्थ ठरतो. ज्या वैद्याने शस्त्रकर्म, कर्माभ्यास यामध्ये सिद्धी प्राप्त केली आहे निपुण चिकित्सक राजाद्वारे सन्मान प्राप्त करण्यास योग्य ठरतो. राजाद्वारे सन्मान प्राप्त करण्यास योग्य ठरतो आणि तो चिकित्सक आरोग्यदान करण्यास समर्थ ठरतो.
तर योग्याची जर आपण प्रॅक्टिस केली एकतर कोणता डाऊट उरत नाही, राजाद्वारे सन्मान प्राप्त होते आणि आरोग्यदान पण आपण प्रदान करू शकतो. आधुनिक शल्यशास्त्रानुसार दिलेला आहे, टू स्टडी द फिनॉमिना ऑफ डिसीज विदाउट बुक्स इज टू सेल अन अनचार्टेड सी, while to study the book without patient is not to go to sea at all. याचा मीनिंग दिलेला आहे की जर समजा आपण स्टडी केली डिसीजची एखाद्या पण बुकच रीड नाही केलं तर त्याचा अर्थ काय होतो, सेल अँड अनचार्टेड सी. आणि जे आपण स्टडी केली बुक्सनं पण पेशंटवर ते अप्लाय नाही केलेलं तर ह्याचा अर्थ होतो की आपण नॉट टू गो टू सी ॲट ऑल, म्हणजे समुद्रामध्ये उतरलोच नाही अशा टाईपमध्ये सांगितलेलं आहे. योग्यासाठी साधर्मी नियम काय सांगितलेले आहेत, शस्त्रकर्म, शारकर्म, अग्निकर्म यामध्ये कुशलता प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या चिकित्सकास आवश्यक आहे की ज्या ज्या द्रव्यात सधर्मता आहे त्या त्या द्रव्यावर छेदन भेदनादी क्रियाचा अनेक वेळा अभ्यास करावा. म्हणजे असे जे जे द्रव्य आहेत ज्याच्यात सधर्मता आहे त्याच्यावर जी छेदन भेदनादी क्रिया आहेत ना ते अनेक वेळा करायला पाहिजे त्याचा अभ्यास. म्हणजे जो पण ज्याची इच्छा आहे की एक कुशल वैद्य बनला पाहिजे, त्याला शार, अग्नी, शस्त्र सगळे कर्मांमध्ये तो निपुण झाला पाहिजे, तर आपण बार बार प्रॅक्टिस करायला पाहिजे. आजच्या काळातही प्रॅक्टिकल ट्रेनिकल सर्जरी यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये डॉग सर्जरी केली जाते, डॉगवर सर्जरी केली जाते. तसेच ऑर्थोपेडिक सर्जरीचे ट्रेनिंग काऊज, बफेलो यासारख्या प्राण्यांवर केले जाते. जे ऑर्थोपेडिक सर्जरी असतात तर ते कशावर केले जातात, काऊ, बफेलो. स्पायनल अनेस्थेशियाचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पपई या द्रव्यावर केली जाते. स्पायनल अनेस्थेशियाचं जे आहे ते पपईवर केलं जातं. विशिखा विधी दिलेला आहे, एंट्री इंटू मेडिकल प्रोफेशन. म्हणजे विशिखा अनुप्रवेश जे आहे म्हणजे चिकित्सा शास्त्रात प्रवेश करणे, म्हणजे आपण ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये उतरलोय म्हणजे मेडिकल प्रोफेशनमध्ये. यामध्ये दिलेलं आहे चिकित्सक कर्मामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या वैद्याचे गुण. ज्यांना म्हणजे चिकित्सा करायची आहे तर त्यांना मेडिकल प्रोफेशनमध्ये जर एंट्री पाहिजे असेल तर त्या वैद्यामध्ये काय काय क्वालिटीज असल्या पाहिजेत. त्याने चिकित्साशास्त्राचा योग्य प्रकारे अभ्यास केलेला असावा. फर्स्ट पॉइंट आहे ज्याचा चिकित्साशास्त्राचा ज्याने योग्य अभ्यास केलेला आहे. गुरुपदेशानुसार ज्याने शास्त्राचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला आहे. शास्त्राचा जो अर्थ असणार आहे तो योग्यरित्या समजून घेतलेला आहे जसं गुरुनं उपदेश केला होता त्यानुसार. आणि ज्याने चिकित्सा कर्म बघितले आहे, ज्याने स्वतः ट्रीटमेंट पाहिली आहे, ज्याने योग्य केलेला आहे म्हणजे कर्म अभ्यास जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते त्याला माहिती आहे. जो वैद्यशास्त्राचा अर्थ वर्णन करू शकतो, शास्त्राचा जो अर्थ आहे तो सांगू शकेल. ज्याने चिकित्सा कर्मासाठी राजाज्ञा रजिस्ट्रेशन प्राप्त केले आहे. अशा प्रकारे चिकित्सा व्यवसायात प्रवेश करू इच्छिणाऱ्या वैद्यात कर्मज्ञता आणि शास्त्रज्ञता दोन गुण असणे अतिशय महत्वाचे आहेत. क्वालिटीज सांगितले आहेत की म्हणजे जो चिकित्सा ह्याच्यामध्ये उतरणार आहे चिकित्सा कर्मामध्ये त्याच्यामध्ये कोणकोणते त्या वैद्यामध्ये गुण असले पाहिजे. एकतर त्याला शास्त्राचा नॉलेज पाहिजे, जो अर्थ गुरुकडून भेटलेला आहे तो त्याला माहिती पाहिजे, त्यानं प्रॅक्टिकली कर्माभ्यास केलेला असावा, रजिस्ट्रेशन केलेलं असायला पाहिजे. कर्मज्ञता आणि शास्त्रज्ञता हे दोन इम्पॉर्टंट गुण सांगितलेले आहेत. त्याचबरोबर सांगितलेलं आहे अशा वैद्यात सामाजिक आणि वैयक्तिक स्वस्थवृत्त पालन करण्याचे गुण असावेत. जे सामाजिक आणि स्वतः पण वैयक्तिक जे स्वस्थवृत्त पालन करायला पाहिजे ते त्याला असले पाहिजे. म्हणजेच वैद्याची नखे, केस व्यवस्थित कापलेली असावीत, जे नख केस आहे ते कापलेली असावीत. त्याने स्नानादींना पवित्र होऊन स्वच्छ पांढरे वस्त्र धारण करावे. मन अतिशय उत्साही असावे. त्याबरोबर मंगलकारी वचने बोलावीत. वैद्याने उत्तम अशा सहाय्याचा वापर करावा. वैद्य हा रोग्याचा योग्य प्रकारे सांत्वन करणारा असावा, सांत्वन करता यावा. वैद्याची जी वाणी आहे ती अशी असावी की सगळ्यांना आपलेसे करेल. त्यात रुग्णाविषयी आस्था असावी. वैद्य हा भोंदू, क्वॅक नसावा, म्हणजे शस्त्रविहीन कर्मावर त्याचा विश्वास नसावा. सिम्पली काय काय सांगितलंय बघा फ्रेंड्स. तर यामध्ये ना स्वस्थवृत्ताचं पालन केलं पाहिजे, वैयक्तिक असो का सामाजिक. नखे केस व्यवस्थित कापलेली असावीत, पांढरे वस्त्र परिधान केलेले, उत्साही त्याचं मन असलं पाहिजे, बोललं तर खूप छान वाटलं पाहिजे पुढच्यांना. जे सहाय्यक आहेत त्याचा वापर केला पाहिजे, सांत्वन करावं पेशंटला, म्हणजे त्याची जी वाणी आहे ती अशी असायला पाहिजे की त्याला जवळ करणारी, पेशंटला आस्था असायला पाहिजे रुग्णाविषयी. आणि तो भोंदू नसावा, म्हणजे त्याला शस्त्रवरचं सगळं नॉलेज त्याला असलं पाहिजे. रोगज्ञानाचे 6 उपाय. रोगाचं ज्ञान करून घ्यायचे तर 6 कोणकोणते उपाय सांगितलेले आहेत, षडविध उपाय सांगितलेले आहेत. रोग जाणण्याचे उपाय 6 आहेत. कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा, प्रश्न. कोणकोणते सांगितलेले आहेत? कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा आणि प्रश्न. वाग्भटांनी रोगी व
रोग व रोगी परीक्षा अशा विविध परीक्षा वर्णन केलेल्या आहेत. सुश्रुतने 6 सांगितले. वाग्भटांनी रोग आणि रोगी परीक्षा असं सांगितलेलं आहे. तर रोग मध्ये कोणतं सांगितलेलं आहे त्यांनी? निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती या निदान पंचकाद्वारे केली जाते. रोगचं आपल्याला माहिती आहे एखादं डिसीज आहे तर आपण हे जे करतो निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती याच्याद्वारे आपण जे करतो. आणि रोगीमध्ये दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न त्रिविध जे परीक्षा आहे त्याद्वारे केली जाते. आधुनिक मतानुसार रुग्ण परीक्षा ही खालील गोष्टींनी केली जाते. रोगीमध्ये कोणतं सांगितलेलं आहे त्यांनी? दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. आता मॉडर्न नुसार आपण बघू. मॉडर्न नुसार पहिले दिले हिअरिंग मध्ये युजफुल इन हिस्ट्री टेकिंग अँड फिजिकल एक्झामिनेशन, परकशन अँड ऑस्कल्टेशन. जे हिअरिंग याच्यामध्ये हिस्ट्री आपण घ्यायलो त्या पेशंटची किंवा काही पण फिजिकल एक्झामिनेशन करायलो, परकशन, ऑस्कल्टेशन, त्याच्यासाठी हिअरिंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन. ऑब्झर्विंग मध्ये दिले युजफुल फिजिकल एक्झामिनेशन, इन्स्पेक्शन. फिलिंग मध्ये दिलेलं आहे युजफुल फिजिकल एक्झामिनेशन, पाल्पेशन मध्ये. स्मेल करत आहेत तर स्मेलिंग युजफुल इन वाईल हिस्ट्री टेकिंग अँड फिजिकल एक्झामिनेशन. टेस्टिंग विच इज युजफुल इन हिस्ट्री टू नोट स्पेसिफिक टेस्ट ऑफ द ओमिटस फेल्ड बाय द पेशंट. काय काय बघितलं आधुनिक नुसार? हिअरिंग, ऑब्झर्विंग, फिलिंग, स्मेलिंग, टेस्टिंग. इंद्रिय आणि रुग्ण परीक्षा. श्रोत्रेंद्रिय असेल तर व्रण, स्त्राव, स्त्राव निघत असेल तर ते. स्पर्शनेंद्रिय, ज्वर, शोफादी, आपण म्हणजे स्पर्श करूनच ताप वगैरे आलाय का पाहतो ना. चक्षुरेंद्रियनं शरीराची वृत्ती झाली का ऱ्हास झालेला आहे. रसनेंद्रियद्वारे प्रमेहादी व्याधीत रस विशेष. घ्राणेंद्रिय अरिष्ट लिंगात व्रणगंधादी. द डॉक्टर शुड ट्राय टू डायग्नोज डिसीज थ्रू हिस्ट्री टेकिंग अँड सिस्टमिक फिजिकल एक्झामिनेशन ऑल्सो बाय ऑर्डरिंग द नेसेसरी अँड रिव्हिलंट इन्व्हेस्टिगेशन. जे डॉक्टर आहे शुड ट्राय टू डायग्नोज, त्याने डायग्नोज केलं पाहिजे डिसीज थ्रू हिस्ट्री टेकिंग अँड सिस्टमिक फिजिकल एक्झामिनेशन ऑल्सो बाय ऑर्डरिंग द नेसेसरी अँड रिव्हिलंट इन्व्हेस्टिगेशन. रोग आणि रोगी परीक्षांची विधी सांगितलेली आहे. त्रिविध आचार्यानुसार संक्षिप्त रुग्णात रोग आणि रोगी परीक्षा पुढील प्रमाणे. आता जसं वाग्भटनं दिलेलं आहे इथं त्रिविध परीक्षा, त्याच्यामध्ये आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान. आप्तोपदेश, दर्शन, प्रत्यक्ष, स्पर्शन, अनुमान, प्रश्न विचारून अनुमान, म्हणजे हे आपण त्रिविध परीक्षामध्ये फॉलो करू शकतो. चरक, पंचविध परीक्षा. चरकनुसार सांगितले निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती. सुश्रुतनुसार जे षडविध सांगितलेले आहेत त्या सांगितलेल्या आहेत. प्रश्न, श्रोत्रेंद्रिय विज्ञेय, चक्षुरेंद्रिय विज्ञेय, घ्राणेंद्रिय विज्ञेय, स्पर्शनेंद्रिय विज्ञेय, रसनेंद्रिय विज्ञेय. त्यानंतर योगरत्नाकारनं जे सांगितलेत अष्टविध, त्याच्यामध्ये नाडी, मूत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक, आकृती. योगरत्नाकारनुसार अष्टविध परीक्षा आपल्याला माहिती आहे. नाडी, मलमूत्र, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती. पाश्चात्य मतानुसार 5 सांगितलेले आहेत. प्रश्न, इंटरोगेशन, दर्शन, इन्स्पेक्शन, स्पर्शन, पाल्पेशन, अंगुली ताडन, परकशन, श्रवण परीक्षा, ऑस्कल्टेशन. हे आपल्या मॉडर्ननुसार सांगितलेले आहेत. इंट्रोगेशन, इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन आणि ऑस्कल्टेशन. प्रश्न, दर्शन, स्पर्शन, अंगुली ताडन आणि श्रवण परीक्षा. शस्त्रकर्म वैद्याचे गुण. आता समजा कॅरेक्टर ऑफ आयडियल सर्जन म्हणजे सर्जन कसा असायला पाहिजे. यंत्रशस्त्र, शार, अग्नी, जलौका इत्यादी शल्यचिकित्सा कर्मांचा उपयोग करण्यास शस्त्रकर्म वैद्याच्या अंगी असणारे गुण पुढील प्रमाणे. म्हणजे आता सर्जरी जो करतो, यंत्रशस्त्र, शार, अग्नी, जलौका याचा प्रयोग करतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटी असायला पाहिजेत. हा वाला श्लोक केला तरी चालेल फ्रेंड्स. शौर्यम अशुक्रिया, शस्त्र तीक्ष्णम, अस्वेद वेपतु, असम्मोहश्च वैद्यश्च शस्त्रकर्मानी शिष्यते. उत्तम शस्त्रकर्म करणारा वैद्य हा शौर्यम म्हणजे शूर, निर्भय असला पाहिजे. आशुक्रिया, आशुक्रिया म्हणजे झटपट शस्त्रक्रिया करणारा असावा, म्हणजे त्याला टाइम लागू नये, झटपट करणारा असावा. तसेच त्याने शस्त्रकर्माला आवश्यक अशी शस्त्र अगोदरच एकत्रित करून ठेवलेली असावे आणि त्यांचा धार, तीक्ष्णता योग्य असल्याची खात्री करावी. शस्त्र तीक्ष्ण म्हणजे ते जे शस्त्र त्यांना चूज करणार आहे तर ते कसे असायला पाहिजे. तीक्ष्ण म्हणजे तीक्ष्ण असले पाहिजे. शस्त्रकर्म करताना स्वेद येऊ नये. अस्वेद वपतू आहे म्हणजे त्याला बिलकुल घाम आला नाही पाहिजे. हात वगैरे थरथर करतात ना, हात कंप होऊ नये. स्वेद वेपतू, वेपतू म्हणजे कंप होऊ नये सांगितलेलं आहे. शस्त्रकर्म करताना वैद्याने गोंधळून जाऊ नये. असम्मोहश्च म्हणजे असं कन्फ्यूज होऊ नये त्यानं. अशा प्रकारचा वैद्य शस्त्रकर्मात श्रेष्ठ वैद्य सांगितलेला आहे.
हा श्लोक केला तर खूप छान होईल फ्रेंड्स. शौर्यम अशुक्रिया शस्त्र तीक्ष्णम अस्वेद वेपतु असमोहश्च वैद्यश्च शस्त्रकर्माणि शस्यते. आधुनिक शास्त्रानुसार शल्यचिकित्सक वैद्याचे 3H वर्णन केलेले आहेत. मॉडर्न नुसार 3H सांगितलेले आहेत. 1H म्हणजे हँड, 2H म्हणजे हर्ट, 3H म्हणजे हेड. हँड स्विफ्टनेस, हर्ट स्टोनी आणि हेड जे आहे ते शार्प असलं पाहिजे. म्हणजे त्याचे हँड जे आहे स्विफ्टनेस असलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे हृदय असं एकदम स्टोनी कडक असलं पाहिजे आणि हेड जे आहे शार्प, म्हणजे आपल्याला सगळं काही लक्षात असलं पाहिजे. हँड स्विफ्टनेस, हर्ट स्टोनी, हेड शार्प अशा प्रकारचे गुणयुक्त शल्यचिकित्सक यश संपादन करू शकतो. उत्तम शल्यचिकित्सकाच्या अंगी खालील गुण आवश्यक आहेत. लेडीज फिंगर्स, जंटल हँडलिंग, लॉयन हर्ट, बोल्डनेस, ईगल्स आय, वॉचफुलनेस, हॉर्स लेग, स्टॅमिना, कॅमल्स बेली, ॲबिलिटी टू कॅरी ऑन विथआउट फूड अँड वॉटर. क्या क्या बोला है इसमें फ्रेंड्स? लेडीज फिंगर बोला है, मतलब जेंटल हँडलिंग असली पाहिजे, हातानं जो करतो तो चांगल्या प्रकारे हँडलिंग केली पाहिजे. लायन्स हर्ट म्हणजे बोल्डनेस असलं पाहिजे त्याच्यामध्ये. ईगलचा आय म्हणजे जसं वॉचफुल, सगळ्या गोष्टी वॉच केल्या पाहिजे ना पेशंटच्या. हॉर्स लेग म्हणजे स्टॅमिना त्याच्यामध्ये एवढा जास्त पाहिजे. कॅमल्स बेली म्हणजे ॲबिलिटी टू कॅरी ऑन विदाउट फूड वॉटर, फूड वॉटर नसेल तरी ते कॅरी ऑन केलं पाहिजे सगळं काही. श्रेष्ठ वैद्याने सांगितलेलं आहे, श्रेष्ठ वैद्याने स्त्रियाबरोबर एकाच आसनावर अथवा जवळ बसणे, त्याच्याबरोबर राहणे, स्त्रियांबरोबर हसणे, चिडवणे असं कर्म करू नये. जे श्रेष्ठ वैद्य असते ना त्यांना स्त्रियाबरोबर एकाच आसनावर जवळ बसायचं नाही, त्यांच्याबरोबर राहणे, स्त्रियांबरोबर हसणे, चिडवणे असे कर्म केलं नाही पाहिजे. जे श्रेष्ठ वैद्य असतो ना त्याने हे सर्व गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. त्यानंतर चिकित्सक मोह हेतू, ज्या विकारांना योग्य प्रकारे बघितले नसेल, अर्थात षडविध परीक्षाद्वारे ज्या रोगांचे निदान केले नसेल अथवा ज्याविषयी चिकित्सकाला संपूर्ण ज्ञान नसेल, तसेच ज्यावर चिकित्सकाने योग्य प्रकारे विचार केला नसेल, नॉट इन्व्हेस्टिगेटेड ॲडव्होकेटली, या परिस्थितीत वैद्य हा योग्य प्रकारे चिकित्सा करू शकत नाही, तो आपल्या कर्तव्यापासून विमूढ बनतो. म्हणजे सिंपल सांगितलेलं आहे की आपल्याला जे षडविध परीक्षा सांगितलेल्या आहेत त्याद्वारे जर आपण निदान केलेलं नाहीये किंवा संपूर्ण जर नॉलेजच नाहीये, तर अशा प्रकारे विचार केलेला नाही, तर तो जो चिकित्सा आहे ना तो योग्य प्रकारे करू शकणार नाही. म्हणजे आपल्या कर्तव्यापासून तो कसा बनतोय, विमूढ बनतोय. अशा प्रकारे वैद्यकीय नियमांचे, मेडिकल इथिक्स पालन करणारा चिकित्सक हा समाजात उत्तम चिकित्सक म्हणून गणला जातो व त्याच वैद्याला धर्म, अर्थ, मोक्ष या त्रिवर्गाची प्राप्ती होते.